I am Shelar Madam from Shahar Takri High School, Shahar Takri. Standard 7th, subject English. The two friends and the bear. Let's read the story. Two friends were traveling together through a wood. When suddenly they came across a bear, the bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good at climbing trees. Without waiting for his friend, he caught hold of the branch of a nearby tree and hid himself among the leaves. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals, so he threw himself flat down upon the ground with his face in the dust. The bear, coming up to him, put its muzzle close to his ear and snipped. But the man lay very quietly on the ground and did not even breathe. At last, with a growl, it shook its head and slouched off. Then the fellow in the tree came down to his comrade and laughing and said, "What was it that Master Brain whispered to you?" "He told me," said the other, "never trust a friend who deserts you at a pinch." Let's see new word and its meaning. Slouched means walked away with its shoulder bent forward. Comrade means friend, companion. Master Brain, Mr. Bear. Desert means leave behind. At a pinch, in an emergency. आता पहा, ही गोष्ट खूप सुंदर आहे पहा. टू फ्रेंड्स अँड द बियर. एक अस्वल आणि दोन मित्र यांची ही गोष्ट आहे. टू फ्रेंड्स वेर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. जंगलामधून दोन फ्रेंड्स चाललेले असतात, प्रवास करत असतात. अँड सडनली दे केम अक्रॉस अ बियर अँड बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश्ड आउट अपॉन देम. अचानक त्यांच्या समोर त्यांना अस्वल दिसतो. अस्वलही त्यांना बघतो आणि तो एकदम घाईघाईने त्यांच्याकडे येतो. वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियरबाय ट्री अँड हाईड हिमसेल्फ अमॉंग द लिव्ज. मग त्याच्यातला एक जर मित्र जो असतो त्याला खूप छान झाडावर चढता येत असतं. तो त्या पटकन झाडावर चढला, स्वतःला झाडामध्ये त्या फांद्यामध्ये पानामध्ये स्वतःला लपवलं. त्याने त्याच्या मित्राची बिलकुल पर्वा केली नाही. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. दुसऱ्याला काहीच कळेना काय करावं. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. पण त्याने ऐकलेलं होतं की बियर, अस्वल जो आहे तो मेलेल्या प्राण्यांना काही करत नाही असं त्याने ऐकलेलं होतं. सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. त्या धुळीमध्ये, त्या मातीमध्ये, त्या जमिनीवर त्याने स्वतःला खाली झोकून दिलं आणि तो मृतवत असा पडला. द बियर कमिंग अप टू हिम पुट इट्स मजल क्लोज टू हिज इयर अँड स्निप्ड. But the man lay very quietly on the ground and did not even breathe. आता तिथं तो अस्वल त्या माणसाजवळ आला. माणूस तिथं खाली पडलेला होता जमिनीवर. तिथं आला, त्याने त्याचा नाक त्याच्या कानाजवळ नेलं. जणू काही तो अगदी कानाजवळ त्याने असं वास घेत असेल, हा मनुष्य जिवंत आहे का मृतवत आहे. आणि त्याने चेक केलं, परंतु हा मनुष्य इतका मृतवत पडलेला होता की त्याने त्यावेळेस श्वास सुद्धा घेतला नाही. आणि मग त्या अस्वलाला वाटलं की हा नक्की मेलेला असेल आणि म्हणून त्याने तिथं थांबला आणि नंतर तो निघून गेला. ॲट लास्ट विथ अ ग्रॉल इट शुक इट्स हेड अँड स्लॉश्ड ऑफ. मग त्याला वाटलं आता हा मृतवत आहे आणि तो तिथून निघून गेला. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड अँड लाफिंग. आणि मग त्याचा मित्र खाली आला
झाडावरून आणि हसत हसत मित्राला म्हणाला, व्हॉट वॉज इट दॅट? काय होतं? मास्टर ब्रुइन विस्पर टू यू. काय म्हणाला मास्टर ब्रुइन? तो बियर, तो अस्वल तुझ्या कानामध्ये काय कुजबुजला? ही टोल्ड मी, सेड द अदर. अदर म्हणाला, तो मला म्हणाला, दुसरा मित्र जो आहे तो म्हणाला, मला अस्वलाने सांगितलं, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नको जो तुला संकटामध्ये, अडचणीमध्ये एकटाच टाकून जातो. अशा मित्रावर तू कधीच विश्वास ठेवू नको. मित्र कसे असायला हवेत? जे संकटकाळी आपल्या उपयोगी पडतात, आपल्याला मदत करतात. असे मित्र खरे मित्र. म्हणजे आपल्याला आपली मैत्री करताना खरे मित्र निवडायला हवेत, जे संकटाच्या काळी आपल्याला उपयोगी पडतील किंवा आपणही त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली पाहिजे. अशा पद्धतीने ही अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे.